प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। 30 मार्च पर्यंत कोरटकरचा मुक्काम कोल्हापूर पोलीस कोठडीतच। कोल्हापूर कोर्टाबाहेर प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न। हल्लेखोर वकील पोलिसांच्या ताब्यात। संतोष देशमुखांच्या चपलेची ओळख पटली। पत्नीने देशमुखांची चप्पल ओळखली। घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केलेली चप्पल तर आरोपींनी वापरलेल्या दोन्ही मोबाईलची ही तपासणी। त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन कुशावर्त स्थापन करणार। गोदाकाठावर कुशावर्त घाट मंदिरे उभारणार। गर्दीवर नियंत्रणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। नाशिक महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर हंडा मोर्चा। सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की। आयुक्तांना भेटण्यासाठी सोडत नसल्यानं गोंधळ। भुसावळमध्ये 1 कोटींच्या नकली नोटा जप्त। एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात, एक फरार। आरोपीकडनं 500 रुपयांचं नोटांचं बंडल जप्त। आणि म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप। अनेक इमारती कोसळल्या। 100हून अधिक नागरिकांच्या मृत्यूची माहिती। चीन, थायलंड, बँकॉक, बांगलादेशातही भूकंपाचे धक्के।